गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे। या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन एक जन आंदोलन बनले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासह विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं आंदोलनाचं शस्त्र उपसले। शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईत धडकला आणि त्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले। या आंदोलनात दिवसभरात नेमकं काय घडलंय, या आंदोलनाबाबत विरोधकांची भूमिका काय आहे, यासह विविध मुद्द्यांविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासह त्यांच्या विविध मागण्या आहेत। या मागण्यांसाठी आता त्यांनी थेट मुंबई गाठली आहे। दुसरीकडे सरकार आपले आरक्षण मराठ्यांना देणार अशी भावना ओबीसींमध्ये निर्माण झाल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय। त्यामुळे आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी संघटनांनी दिलाय। खरं तर मनोज जरांगे यांना काही नियम आणि अटींसह एक दिवस आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली होती। आझाद मैदानावर एका वेळी 5000 आंदोलकांना थांबता येईल अशी अट पोलिसांनी घातली होती। मात्र आता त्यांना आणखी एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली। जरांगे मोठं शक्ती प्रदर्शन करत मुंबईत दाखल झाले। त्यामुळे मुंबईतील अनेक भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालाच, शिवाय काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीही निर्माण झाली। वास्तविक राज्य सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिले, पण तरीही त्यांची ओबीसीतून आरक्षण मिळण्याची मागणी कायम दिसते। याच मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईत आलेल्या मराठा समाजाच्या मोर्चामुळे राज्यभरात सध्या वातावरण तापले। एकीकडे मराठा आणि दुसरीकडे ओबीसी असे सध्याचं चित्र आहे। खरं तर अशा वेळी सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी राजकारण न आणता सर्व पक्षांनी सलोख्यानं परिस्थिती हाताळणं गरजेचं आहे। परंतु विरोधी पक्ष मात्र यावर ठोस भूमिका मांडताना दिसत नाहीत। त्यामुळे साहजिकच या विषयातही ते राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। कबुतरांसाठी होणाऱ्या आंदोलनाला सरकार परवानगी देत असेल तर मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी परवानगी द्यावी असं संजय राऊत म्हणतात। कबूतर आणि मराठा आरक्षण या दोन्ही भिन्न गोष्टींना एकाच पारड्यात तोडण्यामागे नेमकं त्यांचं काय लॉजिक असावं हे त्यांनाच ठाऊक। पण कदाचित संजय राऊत मुंबईतील गणेशोत्सवाशी परिचित नसावे म्हणूनच असे वायफळ बोलून ते आपला वेळ वाया घालवताना दिसतात। असो, तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या समर्थनात आहात का की विरोधात आहात असा प्रश्न काँग्रेसचे ओबीसी नेते नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारला। यावर त्यांनी कुठलीही ठोस भूमिका मांडण्याऐवजी राहुल गांधी यांची जातीनिहाय जनगणनेच्या मागणीचीच री ओढली। वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणनेची घोषणा केल्याने भविष्यात ती होईलच, मात्र त्याआधी राज्यात मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये निर्माण झालेल्या या संघर्षावर तोडगा काढणं जास्त गरजेचं आहे। विरोधकांनी मराठा आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणं थांबवलं नाही तर दोन समाजात तेढ निर्माण होऊन राज्यातील सामाजिक सलोखा बिघडण्यास वेळ लागणार नाही। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली। मुळात आम्हाला ओबीसी समाजातून आरक्षण द्या अशी मराठा समाजाची मागणी आहे। मात्र यावर विरोधी पक्षांची भूमिका काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। त्यामुळे दोन समाज एकमेकांपुढे येऊन ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लागावं हा त्यांचा उद्देश आहे का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय। शिवाय आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचे तोंड भाजेल अशा शब्दात त्यांनी विरोधकांना खडेबोलही सुनावले। परंतु मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांच्या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढणं सध्या जास्त गरजेचं आहे। राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे। मात्र यातूनही विरोधक राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।